नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण नीट यूजी 2026 प्रक्रियेमध्ये जो काही एनटीएच्या वेबसाईट वरती आज 8 फेब्रुवारी 2025 ला एक पब्लिक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशन नुसार 3 मे 2026 रोजी रविवारी 2 ते 5 या दरम्यान 180 प्रश्न आणि सगळे कंपल्सरी आणि 720 मार्काची परीक्षा, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी 45, 45 आणि 90 प्रश्न आणि 180, 180, 360 मार्कांची ही परीक्षा होणार आहे. त्या संदर्भात अप्लिकेशन फॉर्म सुरू झाले आजपासून ते 8 मार्च 2026 च्या संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. या संदर्भात एक सगळ्यांना महत्वाचा टॉपिक सांगत आहे की ही परीक्षा फॉर्म भरण्यासाठी 1 महिन्याची मुदत मिळालेली आहे. त्यामुळं कुणीही फॉर्म भरण्याची गडबड करू नये. आज आता मी सर्वांना सांगितलेलं आहे की आपण फॉर्म भरल्यानंतर एक लाईव्ह डेमो देणार आहे. फॉर्म भरण्याचा एक लाईव्ह डेमो देणार आहे की त्या डेमो नुसार तुम्ही परीक्षा फॉर्म भरायचा आहे. त्यामुळं कुणीही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. बऱ्याच वेळा असा एक समज असतो की मला पाहिजे ते सेंटर मिळण्यासाठी मला लवकर फॉर्म भरावा लागेल का? तर तो प्रश्न तुमचा 100% येत नाही. तुमचा फॉर्म चुकू नये हे लक्षात घ्या. दुसरा एक महत्वाचा मुद्दा एनटीएने सांगितलेला आहे तो म्हणजे 8 मार्च नंतर सुद्धा 10, 11 आणि 12 3 दिवस आपल्याला करेक्शन विंडो सुद्धा देणार आहे. त्यामुळे कसल्याही प्रकारची काळजी करण्याची कारण नाही. आता जे काही अपियर लोक आहेत ना, त्या अपियर लोकांना तर आता परीक्षा चालू झाली, त्यामुळे त्यांचे फॉर्म परीक्षा झाल्यानंतर निवांत भरले तरी चालू शकतात. काही काळजी करण्याची काम नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा या टॉपिक मध्ये मी सांगणार आहे की ही परीक्षेसाठी आपल्याला सर्वात महत्वाचा जे मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्युमेंट्स आहे. ह्या डॉक्युमेंट्सच्या संदर्भामध्ये मी पाठीमागेच तुम्हाला सांगितलेलं होतं की परीक्षेनंतर ऍडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स वेगळे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लागणार आहेत. शाळा सोडल्याचा दाखला लागू शकतो, त्याचबरोबर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागेल, ह्या सर्व गोष्टी लागणार आहेत. खूप साऱ्या गोष्टी लागणार आहेत, मी तुम्हाला सांगेन. परंतु आता सध्याच्या मितीला आपल्याला काय लागू शकणार आहे त्या संदर्भात आज आपण पहिला महत्वाचा टॉपिक सांगतोय. एक तर पासपोर्ट साईज फोटो आपल्याला लागणार आहे. म्हणजे आपला पासपोर्ट साईजचा फोटो म्हणजे छोटा फोटो असतो तो आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर पोस्टकार्ड साईजचा फोटो एक आपल्याला लागणार आहे. ह्या गोष्टी काही डॉक्युमेंट मधल्या आहेत का तर ते आपल्याला फोटो काढून मिळू शकतो. स्टुडंट सिग्नेचर इन रनिंग हँड रायटिंग हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आता समजा एखाद्याचं नाव RPA असं असेल तर तिन्ही कॅपिटल अक्षर चालणार नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल, रनिंग लेटर मध्ये त्या गोष्टी घ्याव्या लागणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं जी सही आहे ती रनिंग लेटर मध्ये तुमची सही असली पाहिजे आणि ती विद्यार्थ्याची सही असली पाहिजे. त्याचबरोबर चौथा जो टॉपिक आहे तो म्हणजे फिंगरप्रिंट्स ऑफ फिंगर्स, ऑल फिंगर्स, बोथ हँड्स इन्क्लुडिंग थंब. सर्व प्रकारचे म्हणजे आपले फिंगरप्रिंट्स म्हणजे जवळपास 10 बोटांचे ठसे एका कोऱ्या पेपरवरती असे उमटवून आपल्याला त्याचा फोटो काढून ते आपल्याला आवश्यक असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता आपल्याला काय लागणार आहे की 10 बोटांचे ठसे, त्याच्याबरोबर थंब पण, दोन्ही हाताचे पूर्ण 10 बोटाचे ठसे आपल्याला लागणार आहेत. SSC बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे काय, ज्याच्यावरती शाळा म्हणजे ज्याच्या जन्मतारखेचा दाखला आहे तो लक्षात घ्यायचा. म्हणजे ज्याच्यावर जन्मतारखेचा उल्लेख आहे त्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट असं म्हणतो किंवा SSC बोर्ड सर्टिफिकेट असं म्हणतो किंवा प्रमाणपत्र असं देखील म्हटलं जातं. ते लागेल आपल्याला. त्याचबरोबर SSC मार्कशीट म्हणजे 10वीचं मार्कशीट एक लागेल. आता 10वीचं मार्कशीट आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असे 2 प्रकार आहेत. तर ते स्टेट बोर्डला असतं, परंतु ICSE आणि CBSE साठी एकच असतं की ज्याच्यावरती मेन्शन केलेलं असू शकते तुमची जन्मतारीख. त्यामुळं ते एकच असलं तरी चालतंय. HSC मार्कशीट ओनली फॉर रिपीटर किंवा ड्रॉपर स्टुडंट साठी, म्हणजे ज्यांनी रिपीटर म्हणजे 2000 आता नीट यूजी 2026 ची परीक्षा द्यायची, परंतु जे आता अपियर नाहीत म्हणजे 25 आणि त्याच्या अगोदर परीक्षा ज्यांनी 12वी सायन्स दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र
12वीचं मार्कशीट सुद्धा लागणार आहे. आणि आधार कार्ड एक सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर अपार आयडी सुद्धा काढून घ्यायचा आहे. आणि कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगेल की ईडब्ल्यूएस असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल हे सेंट्रल फॉर्मेटमध्ये लागणार आहे. आता सेंट्रल फॉर्मेट म्हणजे काय? ईडब्ल्यूएस मध्ये अनेक जर आय जे असते ते सेंट्रल फॉर्मेट असते आणि अनेक जर ए असते ते स्टेट फॉर्मेटमध्ये असते. तर तुम्हाला ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरायचा असेल तर सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागेल. आणि ओबीसी मधून फॉर्म भरायचा असेल तर मात्र सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट 9 नंबर फॉर्म जो असतो त्याच्यामध्ये 3 पानी असतं. त्यामध्ये नॉन क्रिमिलेअर आणि कास्ट सर्टिफिकेट एकत्रित असतं. ह्याला कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता नसते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एसबीसी, ओबीसी, व्हीजे, एनटी, बीसीडी ज्याला आपण एनटी 1, 2, 3 म्हणतो, या सर्व कॅटेगरी आपल्याला ओबीसी एनसीएल सेंट्रल मध्ये लागतात. मग आपल्याला मी जर एनटी बी असेल तर काय काढायला लागेल? आपल्याला ओबीसी एनसीएल सेंट्रल फॉर्मेट मधलं आपल्याला डॉक्युमेंट लागणार, ते काढून घ्यायचंय आपल्याला. आता ते नसेल तर आपण जरी तिकडे अर्ज केला आणि त्याची पावती भरली तरी सुद्धा चालू शकते. सर्वात महत्वाचं आता एससी आणि एसटी सर्टिफिकेट हे स्टेटचं सुद्धा आपल्याला चालू शकणार आहे, म्हणजे स्टेटचं सुद्धा चालेल. परंतु एससी एसटीचं सेंट्रल फॉर्मेट मधून सुद्धा एक सर्टिफिकेट मिळतं, ते सुद्धा तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही. दुसरा आणि महत्वाचा मुद्दा, आता काही वेळा असं होतं की आपल्याला एससीबीसी आहे, मी मराठा आहे, तर मी काय करेन? तर एससीबीसी हे आरक्षण आपल्याला कॉन्स्टिट्यूशन आरक्षण फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यांना सेंट्रलमध्ये एससीबीसी कॅटेगरी पकडली जात नाही. तर त्यांच्यासाठी काय आहे की एकतर ओपन मध्ये फॉर्म भरायचंय किंवा जर तुम्हाला सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळत असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरायचा आहे. हे बघा, मराठा किंवा एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना सेंट्रलचं ईडब्ल्यूएस मिळतं, परंतु महाराष्ट्र राज्याच्या कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन मध्ये तुमचा उल्लेख हा एससीबीसी नावाच्या हिंदू मराठा या कास्टच्या विद्यार्थ्यांना एससीबीसी मधून आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला ईडब्ल्यूएसचा त्या ठिकाणी उल्लेख चालणार नाही. तुम्ही ईडब्ल्यूएस महाराष्ट्रामध्ये नाही, तुम्ही ईडब्ल्यूएस सेंट्रलमध्ये, परंतु स्टेटमध्ये गेला तर एससीबीसी आहात. आणि हिंदू मराठा असेल तर तुम्ही ओबीसी आहे, मग तुम्ही ओबीसीतून फॉर्म भरायचा, वरती सुद्धा आणि खाली सुद्धा. तुमच्याकडे नुसती पावती असेल फॉर्म भरलेली, म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची केलेली, म्हणजे समजा तुम्ही अप्लाय केले सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी, तर ते पावती सुद्धा असला तरी एनटीए आपण फॉर्म भरता येऊ शकते. सर्वात महत्वाचा टॉपिक एक लक्षात ठेवायचा की तुम्ही अपार आयडी पण तुम्ही काढून घ्या. त्याचबरोबर हा पेपर जो आहे तो आपल्याला एकूण 13 वेगवेगळ्या लँग्वेज मधून होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्वाचा नंबर तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आयडी हा सर्वात महत्वाचा आहे की तुमचं ऍडमिशन होईपर्यंत तोच आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लागणार आहे. त्यामुळे तो सगळ्यात महत्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळं तो कुणाचा द्यायचा आहे? समजा आईचा असेल, वडिलांचा असेल, भावाचा असेल, स्वतःचा तुमचा असेल किंवा मित्राचा असेल किंवा घरातला कोणाचाही असू शकतो, परंतु तो नंबर मात्र ऍक्टिव्ह असला पाहिजे आणि चालू असला पाहिजे. त्याचबरोबर ईमेल आयडी सुद्धा चालू असला पाहिजे. कशासाठी? तर तुम्हाला आता मेल आयडी तुम्ही जर दिलेला असेल तर तुमचं जे काही रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस असतील, त्यानंतर तुमचं जी तुमची स्वतःची OMR सीट आहे ती तुम्हाला मेलवरती मिळत असते. किंबहुना तुम्हाला जर आपलं डाउनलोड करायचंय ऍडमिट कार्ड तरी सुद्धा त्याची तुम्हाला आवश्यकता असते. ओटीपी येऊ शकतो. त्याचबरोबर तुमचं जे काही परीक्षा फॉर्म भरताना त्यावेळेस सुद्धा तुम्हाला मेलवरती किंवा मोबाईलवरती ओटीपी येत असतो. म्हणजे सीईटीसीचा फॉर्म भरताना, एमसीसीचा फॉर्म भरताना, त्याचबरोबर स्कोर कार्ड म्हणजे तुमचं जे काही नीटचं स्कोर कार्ड आहे ते सुद्धा डाउनलोड करताना तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लागतो. त्यावेळेस तुमचा पहिला नंबर बंद झालाय, तो दुसरीकडे गेलाय, अशा प्रकारचा मोबाईल नंबर तुम्ही देऊ नका. हे सर्वात महत्वाचा मुद्दा. आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं बघा. पहिल्यांदा पासपोर्ट साईज फोटो, पोस्टकार्ड साईज फोटो, स्टुडंटचं रनिंग मधली साईन कॅपिटल मधून चालणार नाही, फिंगरप्रिंट्स 10 हाताचे बोटे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट. जर तुम्ही याच्या अगोदर परीक्षा दिलेली असेल तर 12वीचं सुद्धा मार्कशीट, अपार आयडी, त्याचबरोबर आधार कार्ड आणि सेंट्रल फॉर्मेट मधलं कास्ट सर्टिफिकेट. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे ओबीसी एनसीएल सेंट्रल फॉर्मेट, एससी एसटी सेंट्रल फॉर्मेट. जुना असेल तर चालेल का? खरं तर ऍडमिशनला चालत नाही, पण याला चालू शकणार. म्हणजे तुम्ही आता 1 वर्षापूर्वी काढलेलं जर ओबीसीचं असेल सर्टिफिकेट तर ते तुम्ही तोपर्यंत अपलोड करू शकता, तुम्ही नंतर काढू शकता किंवा अप्लाय केलेली पावती सुद्धा लावू शकता. आणि आता असेल तर काही हरकत नाही.
मात्र सेंट्रल फॉर्मेट मधलं ओबीसी सर्टिफिकेट 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं, हे लक्षात ठेवा. 2 वर्षापूर्वी काढलेलं तुम्हाला ऍडमिशनसाठी चालणार नाही, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला फॉर्म भरण्यापुरतं चालू शकणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, ओपन कॅटेगरीसाठी जी फीज आहे ती 1700 रुपये आणि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 1600 फीज आहे आणि एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी आणि थर्ड जेंडर साठी 1000 रुपये फी आपल्याला भरायचं आहे ऑनलाईन स्वरूपात. ती कोणाच्याही मोबाईलवरनं गेली तरी चालू शकते. ही फीज आपल्याला कंपल्सरी भरणं आवश्यक आहे. एकंदरीत डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर फॉर्म फिलिंग, अप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर्म नीट एक्झामिनेशन 2026, नीट यूजी 2026 साठीचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या डॉक्युमेंट्सच्या संदर्भातला हा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपल्या सर्वात महत्वाचा टॉपिक या निमित्ताने सांगत आहे की आपल्याला आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये पण तुम्ही येऊ शकता. त्याचबरोबर आपल्याकडे काही क्वेश्चन पेपर संच आहेत ते सुद्धा घ्यायचे असतील तरी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता. आपल्या फ्री ग्रुप्स मध्ये ऍड व्हायचं असेल तरी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तशा प्रकारची लिंक दिली, त्या लिंकवरती तुम्ही जॉईन होऊ शकता. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.